हॅलो 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 आकडे थोडसा आवाज वाढतो. हॅलो 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 हो क्या बात है. तर दोन्ही शहरांचे गणागवणीचे राऊंड समाप्त होऊन दुय्यमीचा एक एक राऊंड समाप्त झाला. दोन निशाण शहरचे दोन आणि माझा एक राऊंड समाप्त झाला. तर शाहीर साहेबाला प्रश्नाचं उत्तर मी स्वतः दिलं आपल्या बरोबर. कोणतं गाडगे महाराज. पुन्हा गाडगे महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या तिघांचा फोटो एकामध्ये आला. म्हटलं तो प्रसंग कोणता. तर शाहीर साहेब म्हणे काय आपल्या तोंडानं सांगून म्हणे तुम्ही आपलं खरं करता का म्हणे. ओके माय कसं आहे याच्या पहिल्याच्या त्याच्या पहिल्या फेराले का म्हणे. शाहीर साहेब म्हणे तुमच्या पाशी काहीतरी आगळं वेगळं उत्तर असेल म्हणे ते सादर करजा म्हणे. आणि मग आता उत्तर दिलं तर का म्हणे काय जे तुम्ही द्याल ते खरं होईल का म्हणे. आम्हाला का पागल करायला लागले का. नाही पागल करायला लागले का. वा रे वा. 1 किलो का म्हणजे त्याले नाही हिरोती नाही मिरच्या घेऊन येते ते वारलेवाले कुचला करते तर फेकते लोकांच्या डोळ्यामध्ये. तुम्ही जर हॅलो हॅलो तुम्ही जर माझी मानहानी करून मी नाही बोललो ते शब्द बोलून जर माझ्यावर हे करत असाल तर निशाण शहर लक्षात ठेवा. कोर्टात केस टाकीन, कोर्टात केस मान आणि या गमतीचे अर्धे पैसे त्या केसवर लावीन. केस जितीन आणि पुरी मानहानीची केस वसूल करेन. लक्षात ठेवજો. वा रे वा. मस्त आहे कालिमाचा भगत. माय बाई कालिमाचा भगत. तर म्हणते काय पुष्पा झुकेंगा नाही साला म्हणते. ओके माय पुष्पा. क्या कहना है जरा गौर फरमाइए. निशान शायर इसके ऊपर मैंने शेर लिखा भी देख. क्या कहता है मेरा शेर. क्या कहता है. हमें कोई झुका नहीं सकता. नहीं इतना हमारा मजबूत खम है. तू हमें झुकाएगा क्या उतना तेरे में दम है. तू अगर समझता होगा तिरंगे का पुष्पा खुद को कलंकी का बाजीराव सिंघम है. क्या बात है बाजीराव सिंघम. ये मत समझ तू गुंगा बैरा अंधा है. अच्छा है. शायरी करता शान से शायरी मेरा धंधा है. अच्छा है. हाँ तू
तू अगर समझता होगा तिरंगे का शेर खुद को, तो ये कलंगी का टाइगर भी जिंदा है। टाइगर भी जिंदा है। क्या बात अरे है। वाह, वो हुनर हमने गुरु पुरुषोत्तम से सीखा है। तो मेरा भी कहना है, नव्या युगाचा नवीन परिवार, इथे साक्षीला हे लोक सर्व आहे। नव्या युगाचा नवीन पर्व आहे, इथे साक्षीला लोक सर्व आहे। तुम्हाला तुमच्या गुरु पुरुषोत्तमवर तर मले माझ्या बापावर गर्व आहे। क्या बात है। अजमाना है तो अजमाले, ये बंदा निशान कलंगी वाला है। ऐरे गैरे नत्तू खैरे का नहीं, ये गुरु ब्रह्मा का लाला है। क्या बात है। वाह रे वाह वाह वाह। आपल्या तोंडाने म्हणते उत्तर सांगा, आणि मग म्हणते सांगितलं तर तुमचं खरं मानू का म्हणते। चाबी नको जाऊ द्या, नको मागा, तुम्हाला जे मानाच्या माना, पण मलाही पागल करा, स्वतः पागल व्हा, आणि दोघे मारून या गोट्या मौद्यामध्ये। ओके बाय। काय सांगावजी, माणसाने कधी कधी विचारते का शाहीर साहेब तुम्ही आमचे कोटा आमच्या नट्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करता। ओके माय नाट्य। शाहीर साहेबाचं गाणं आहे, महाराज ढुंगावरला थकला। ओके बाबा। आधार दिलाय शर्माजीचा आणि महात्मा गांधीचा। असं ढुंगणावर लात मारा हकला, तर ऐका आता सुखदेवजी मी काय म्हणतो। काय म्हणता। काली काली अलको के फट्टे क्यों डाले, अरे वाह। काली काली अलको के फट्टे क्यों डाले, क्या बात है। अरे हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले। काली काली अलको के फट्टे क्यों डाले, काली काली अलको के फट्टे क्यों डाले, डाले हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले। मुरली वाले, मुरली वाले, मुरली वाले, मुरली वाले, मुरली वाले, मुरली वाले, मुरली वाले। काली काली अलगो के फंदे क्यों डाले, काली काली अलगो के फंदे क्यों डाले, डाले और हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे मुरली वाले, मुरली वाले, मुरली वाले, मुरली वाले, मुरली वाले। काली काली अलगो के फंदे क्यों डाले, काली काली अलगो के फंदे क्यों डाले, डाले हमें जिंदा रहने दे मुरली वाले, हमें जिंदा रहने दे। जमवणार रे, जमवणार रे, तुला जमते रे बापू। हात लावा, रातभर कार्यक्रम करून आलो मी, दुय्यम करून आलो त्या हातात आहे। तर साहेब हा बढिया बढिया, एक नंबर, राहू दे राहू दे राहू दे, बस आता आता बोलतो टाकू। काय म्हणता सुखदेवजी, काय काय म्हणते, ढुंगणावर लात मारून हकला असं। शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही, शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही, अजिबात नाही। शब्दाची मर्यादा मोडणार नाही, शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही। ताकदीनं भिडलो या मौदा गावामध्ये, निशान शेर तुले पलटवलं सोडलं, पलटवा पलटवा पलटवा, पण आता जाऊ द्या। अगदी माय जाऊ दे, विचार केला म्हणलं टाकला कधी मरून जाईन। तुझ्या गंमत कोणासोबत करीन, मग असा केला असं असं करते, असं मनाची मोठं भेव हो। का पैसा पैसा करते का। वा 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 सुखदेव साहेब। आणि म्हणून काय म्हणत आहे गाणं, ढुंगणावर मारा म्हणते ला थकला, डायरेक्ट बिलकुल बापा आहे ना, बापा आधार आहे ना गाण्याले। असं तू आग नको लावू जास्तची, तुम्ही मला पाठी दिसून राहिली एक नंबरची, शिवाजीची बहीण तर आहे तू। गलत आदमी से तूने ले लिया पंगा, अरे गलत आदमी से तूने ले लिया पंगा, अबे पिछवाड़े पे करके मारूंगा नाला, पिछवाड़े पे करके मारूंगा नाला। तूने ले लिया पंगा, तूने ले लिया पंगा, पिछवाड़े पे
भेटली असं तुला आमे जामे गमे, पण तू गलत माणसासोबत फसला. हा अरे पिछवाड़े पे मारूंगा पिछवाड़े पे करके पिछवाड़े पे करके पिछवाड़े पे करके मारूंगा. गलत आदमी से तूने ले लिया पंगा, पिछवाड़े पे करके मारूंगा ऐसा नंगा. बाप रे नंगा. चौकात बिलकुल नाही दिले ते दनादन रट्ट्यावर रट्टे. असं कोण कोणाले म्हणते? कोण? बाळासाहेब ठाकरे. असं बघा गाण्याचा आधार काय म्हणते? बाळासाहेब ठाकरे आणि डॉन कोण? राजेश आगवे, अंडरवर्ल्ड डॉन राजेश आगवे. तर बाळासाहेबाला तो धमकी देते, एक जाहिरात टाकते न्यूजपेपर मध्ये, म्हणते बाळासाहेबाला मी उद्या कोण्याही हालतीमध्ये मारीन, म्हणजे मारीन. तर बाळासाहेब ठाकरे त्यांना फोन करते, अबे हे म्हणते झाकण झोल्या तुला भेटले असेल म्हणते आजपर्यंत, तुला आजपर्यंत पाहिले असते म्हणते. म्हणते गलत आदमी से तूने ले लिया पंगा, तू मुंबई मध्ये ये म्हणते, तेरे को पिछवाड़े पे करके मारूंगा नंगा. ए म्हणते आगवे, बनकर तेरी मुखी मुझे बनकर बकवास खाना, मुझको निपटाने के लिए तू दोबारा पैदा हो क्या ना. मैंने भी अपने माँ का दूध पिया, कोई पानी नहीं पिया, और हमको निपटाने के लिए किसी माँ ने अपना लाल पैदा नहीं किया, किसी माँ ने अपना लाल पैदा नहीं किया. आणि म्हणून तो समोर काय म्हणते जरा लक्ष असू द्या. समजून राहिला का म्हणे? नाही चोल्लर समजून राहिला का म्हणे? अरे बाळासाहेब ठाकरे जे केलं, बाळासाहेब ठाकरे कोणाचा मुलगा आहे? कोणाचा मुलगा आहे? केशव सीतारामजी ठाकरे. ज्या व्यक्तीने संत गाडगे महाराज केशव सीताराम ठाकरे यांच्या लग्नामध्ये ऐर घेऊन गेले होते. ऐर परिस्थिती नव्हती, परिस्थिती तरी ऐर घेऊन गेले होते. ते कॅपॅसिटी होती आणि असे लीडर या देशाला लाभले. नाही तर आजकालचे लीडर पाहण्याची बापा बापा बापा. तुम्हाला सांगितलं ना का कोणाले पंजाचं कोणाले कमळ भेटलं, ज्याच्या हातात सरकारला म्हणलं त्यांना आपल्या कास्तकाराला रेटलं. यायची ढोलकाने यायची थाप आहे. विश्वास तरी कसा करायचा हे चोर दोन तोंडाचे साप आहे. दोन तोंडाची साप आहे. यायची पेन्शन पहा तुम्ही किती, 1.5 लाख रुपये. मावशी यायची पेन्शन की, अरे बापा करा रे लवकर लवकर, का डिस्टर्ब होते का? या ना पैसे लारे एका साईडले व्हा, एका साईडले व्हा. बिचातून येऊ द्या लाईन सीधी. कशी का असं कसं चालू द्या ते बिचामध्ये, असं 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 होते, असं नाही चालत. पुरी लाईन सीधी येऊ द्या. तर तुम्ही यायची पेन्शन पहा किती लाख रुपये, 1 लाख 1.5 लाख रुपये. आणि आपली जी आपल्याला का भेटते जी 12,000 रुपये वर्षाचे, नाही ना खूप झाले का? अरे आपल्याला 12,000 जरी भेटते तरी
500 रुपये 600 रुपये वर्गणी काढून हे लोक तमाशा ठेवते कास्तकार लोक तमाशा ठेवते. अंबानीच्या घरी तमाशा पाहिला का तुम्ही ना? नाही. अदानीच्या घरी तमाशा पाहिला का तुम्ही ना? नाही. अक्षय कुमारच्या घरी तमाशा पाहिला का? नाही. तमाशा ठेवते कोण? कास्तकार. तरी हे पुढाकारी लोक कोणाच्या भाडीवर जगते? हे बिझनेसमॅन लोक. इथून तुम्ही ज्या हल्दीराम कंपनीमध्ये पहा, लक्ष ठेवा बोलण्यामध्ये, इथून तुम्ही ज्या हल्दीराम कंपनीमध्ये आणि तिथं मावशी म्हणा की मले म्हणा एक टकाटकचा पोळा दे म्हणा फुकट. काय म्हणत? टकाटकचा पोळा द्या म्हणा फुकट. तो हल्दीरामचा व्यक्ती का म्हणते? म्हणते तू इथं काम करून राहिला का म्हणते? इथं काम करून राहिला का म्हणते? तू इथं काम नाही करत म्हणते तर तुले आम्ही टकाटकचा पोळा देऊ शकत नाही. आता विषय येते कोणाचा? माझ्या शेतकऱ्याचा. आता विषय येते माझ्या शेतकऱ्याचा. तर माझ्या शेतकरीच्या शेतामध्ये संभार राहू द्या. संभार माझ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये संभार राहू द्या आणि माझ्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये तुम्ही जा आणि त्याले म्हणा दादा माझ्या घरी पाहुणे आले थोडासा संभार देते का? संभार. तो माझ्या शेतकरी हातात मावत नाही तेवढा संभार तोडून देते. हातात मावत नाही तेवढा संभार तोडून देते. एवढ्या माझ्या शेतकऱ्याचं मन मोठं आहे आणि तरी क्षम खिसकून आला का पैसे देऊन राहिला तर मग टाक ना तर. सांगा तर नाव ते. श्यामरावजी भाऊ यांच्याकडून 50 रुपयाची भेटणारी पार्टी आभारी आहे. हातात मावत नाही तेवढा म्हणजे तेवढा संभार देते. तरी भाड मात्रे आम्हाला दाबता का रे तुम्ही? नाही. अरे कोणी म्हणते आमच्या 400 तर कोणी म्हणते माझ्या 300 सीटा येईल. आमच्या शेतकऱ्याच्या पराठ्याले बाबा 400 वाला का 300 वाला देईल. भाव देता देता यायचे दिवस चालले. आमचे तर भाड खाऊ खाऊ चोर वाढले. यायचं 50 रुपयाचं पेट्रोल टाका 105 रुपयावर आणि आमची 10,000ची पराठी 7,000वर. कोणती पार्टी आपली याची? कोणी नाही कोणाचं. अरे जोपर्यंत शेतकऱ्याचे चांगले दिवस येणार नाही तोपर्यंत देश सुधरण नाही. हवाला देश देश ना सुधरण. कसा सुधरण? अरे आम्ही तुम्हाला चारतो आमची पोळी तुम्ही ताटामध्ये शेकता आणि भाड मासरे संसद मध्ये जाता विधान परिषद मध्ये केव्हा काढता रे मुद्दा आमचा? नाही केव्हा काढता? हे तुमची मानसिकता आहे. बापा बहिणीने दिले 1500 तर बहीण झाली मोठी खुश आणि भाटवेले काय नाही भेटलं तर भाटपाट करून राहिला कुछ त्या साधारण बहिणीला मुख्यमंत्र्याची बहीण झाली आणि आमच्या भाटव्याले कळावर ठेवलं. अशी कोणती नौबत आली? लाडकी बहीण चालू केली याचा थोडासा आदर धरा. जशी तुम्ही लाडकी बहीण चालू केली तसा लवकर लाडका भाऊ चालू करा. लाडका भाऊ पण नाही करते ना. आता तुमची मी तिथून छाटणी बिन काय काय लोकांची आणि जे तुम्ही स्वप्न पाहिलं होतं धोक्यात आहे. धोक्यात देवाले हात जोडा. दिवस दूर नाही आहे. त्या परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून अरे नेते छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वात पहिली कर्जमाफी शेतकऱ्यासाठी केली. 7 बाऱ्याचा उगम छत्रपती शिवाजी महाराजाचा हातच्या आहे आणि याची कर्जमाफी किती राहते? किती? 5,000 रुपये झालं. 7 बाऱ्याहून तो कर्ज खंडलं आणि ह्या नीरव मोदी हा विजय माल्या 1400 करोड रुपये घेऊन पळाला या भारतातून आणि त्याला काहून नाही आणत रे? एखाद्या शेतकऱ्यानं कर्ज पचवलं त्याच्या मायपोटाला तुम्ही आणता उचलून आणि ते बिचारे आत्महत्या करते. अरे एखाद्या दिवशी मला आमदार बन मग पा कसा दिन खलबला मचवतो यायचा. बाबासाहेब आंबेडकरांचा अन्वय म्हणून जाय पण वाकणार नाही. विचारधारा फॉलो करतो. आणि बाबासाहेब सांगत होते वाचाल तर वाचाल आणि 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ बनून जगा. तुमची बोलाले बसलो तर असं आहे का भाषण होऊ शकते? पुरं भाषण भाषाची गरज नाही. बरोबर आहे. भाषण म्हणतो ना तुम्ही स्वतः तलाक घेऊ शकता. हे देण कोणाची आहे? बाबासाहेब आंबेडकरांची आहे. पण तुम्हाला त्याच्याविषयी आपुलकीपणा नाही आहे. तुम्हाला पाहिजे कोण? अक्षय कुमार. त्याची पिक्चर लागली का? कॅटरीना कॅफची पिक्चर लागली का? अरे 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 त्याचे पुस्तक वाचा. त्या पुस्तकाचे विचार आत्मसात करा. ते विचार आपल्या पोराला सांगाल तर तुमच्या पोरगा घडल्याशिवाय राहणार नाही. राजमाता जिजाने छत्रपती सांगितलं होतं म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज घडला. हा इतिहास आहे आणि म्हणून गलत आदमी से तूने ले लिया पंगा, पिछवाड़े पे करके मारूंगा नंगा, चीर दूंगा तुझे, फाड़ दूंगा और तुझे गाड़ दूंगा. राजेश आगे याद में रख. अच्छा बोले झिलपट, मेरे को झिलपट बताएंगे क्या रे? बोले झिल्लर. आता झाले 2-2 राऊंड.
निशान शाहीरले चढला ताव आता झाले 2-2 राऊंड निशान शाहीरले चढला ताव बावरल्या वाणी करते बिचारा मारायला पाहिजे घाव याच्या आवाले डावाले भेट नाही छातीला पक्का हा निशान शाहीर मारन चौका हा सूरज मारन बस स्टॉपच्या तिकडं बस स्टॉपच्या तिकडं बाहेर बस स्टॉपच्या बाहेर हो हा आणि म्हणून गाणं दुसरं काय म्हणते काय बबली हुई तू बंटी हुआ ओ बंटी हड्डी फसली पूरी अबे हड्डी फसली पूरी एक कर डालूंगा हड्डी फसली पूरी एक कर डालूंगा मैं तुझे मारूंगा लात पूरा फसली पूरी एक कर डालूंगा साले मारूंगा आज तो तेरी तमन्ना पूरी करके रहूंगा मैं मरूंगा नहीं तो तुझे जिथपर्यंत सूर्य नाही पोहोचत तिथपर्यंत दारूचा पसार आहे थोडीशी पेटात जेव तिथं त्याच मोठा बाजार आहे सुरुवातीला याचे मोठे नखरे मी हे नाही पेत ते नाही पेत मेरे पाहिजे इंग्लिश पव्वा आणि पैसे खतम होऊ द्यायच्या खिशातले तर याला सारं निपुट जाते देशी भेटे का मव्वा हा तर सुरुवातीला याच्या मोठ्या गोष्टी तू मेरी जान मैं तेरा भाई आणि दारू पिऊन झाले तर हे दोघं एकामेकाला लाता खाई अरे हा सुरुवातीला माझा कार्यक्रम चालू होऊ द्या तर हे घुटघुट घेऊन आपल्या तालात गायते आणि माझा कार्यक्रम शेवटपर्यंत येऊ द्या त्या नाकातला शेंगुड्याच्या गालात राहते अरे हा कोणता नाद आहे हा नाद सोडला पाहिजे आणि परमात्म्याचा आदर्श घेऊन आपला गाव वाढला पाहिजे नवऱ्या बायकोच्या भांडणाला तोड नव्हता मुक्तीसाठी कोणी जोड नव्हता खूप खाल्ल्या भुलल्या भाकरी खूप खाल्ली मिठाई मेवा आता नाही घाबरत म्हणजे कारण घरी परमात्माची सेवा क्या बात नाही एक पाव बेटावर गरीबी हटाव हे चालले मातीत लोरत वारे मातेच भारत ना चारी कोणत्यावर वारत निशान शहर म्हणते खरं आहे तर हड्डी फसली एक कर डालूंगा अबे साले मारूंगा लात बाप रे चिरंजीव डालूंगा असं कोण कोणाला म्हणते पहिले गाण्याची मजा घ्या काय म्हणते अपने दिल में पूरा जला दूंगा अगर मैंने अपने दिल में ठाना फिर काहे को ऐसा बजाता है टपना फिर काहे को ऐसा बजाता है टपना मंगा करके उतारूंगा कपड़ा भेजूंगा उतारूंगा कपड़ा तेरी चमड़ी पूरी अबे साले छिल डालूंगा तुझे मारूंगा लात पूरा छिल डालूंगा
हड्डी पसली पूरी एक कर डालूंगा, साले मारूंगा लात तुझे चीर डालूंगा. एवढे शब्द मनाची निशाण शाळेतले ताकद नाहीये माईवाली. नाही तर मोडमाळ करणं सीधा खंडाळ्यात पाठवून मला. हा तसं नाही भाग तो. कोण कोणाला म्हणते? हिंदुस्थानच्या हिंदुस्थानच्या सैनिक जेव्हा पुलवामा हमला या भारतावरती झाला आणि आरडीएक्स आला. आरडीएक्स म्हणजे काय आरडीएक्स फॉर्म जेव्हा आलं तर तो पाकिस्तानचा सैनिक त्या भारताच्या सैनिकावरती आक्षेप घेत होता. तुमच्या देशातून ते आरडीएक्स आलं म्हणे. तेव्हा तो पाकिस्तानचा सैनिक म्हणे. तर मग भारताचा सैनिक काय म्हणे छोट्या हड्डी फसली पूरी एक कर डालूंगा, अबे तुझे मारूंगा लात पुरा छीर डालूंगा. अबे तुम्ही ना आणला तुम्ही आमच्यावर आरोप ठेवता का रे म्हणे. तर हा गाण्याला आधार आहे आणि म्हणून सुंदर प्लॉटिंग तुमच्या समोर सादर करत आहोत. तर शेवटच्याकडे तुमचं काय म्हणणं आहे? पानी छान के दिल में फानिया तो दूंगा तुझे कनपट में तान के. अगर मुझे दिल में फानिया तो अरे दूंगा तुझे कनपट में तान के. दूसरी की चलती है तो तेरी क्यों चलती है. किस्मत से रोटी साले किस्मत से मिलती है. हाँ और तू दूध मांगेगा तुझे खीर डालूंगा. तू दूध मांगेगा तुझे खीर डालूंगा. ए म्हणते पाकिस्तान के भगोडे. अबे तू सांगशील का रे आम्हाला तुझे मारूंगा लात पुरा सन्मान्य हिरामनजी मेश्राम यांच्याकडून 100 रुपयाची भेट. तसेच बाबूलालजी गजबे आमचे आदर्श यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी आहे. तर तसेच कवळूजी मेश्राम मुक्काम खंडाळावाले यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी आहे. एक शेतकऱ्यावर आधारित प्लॉटिंग. आता शेतकऱ्याचा विषय चालू आहे. सुखदेव पाटील गुरुदेव पाटील आमचे काका यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी आहे. धन्यवाद. तर शेतकऱ्याचा विषय आणि म्हणून शेतकऱ्याच्या विषयाला अनुसरून प्लॉटिंग सादर करत आहोत. आजकाल तरुण पोराले पोरगी भेटून नाही राहिली. तरुण पोराले पोरगी भेटून राहिली नाही तर त्या पोराले असं वाटतंय का शेतकऱ्याच्या शेती लुटू का करू पोरीच्या अंगावर का मला पोरगी भेटली पाहिजे म्हणून. तर कशी का फसवणूक होते काय होते लक्ष सुद्धा सुंदर प्लॉटिंग तुमच्या समोर सादर करत आहोत.